सर्वांना नमस्कार. आज आपण रासबिहारी बोस यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. रासबिहारी बोस यांचा जन्म बरद्वान येथे 25 मे 1886 रोजी झाला. वडिलांचे नाव विनोद बिहारी. अतिशय एकाग्रतेने ते अभ्यास करत होते. शालेय शिक्षण घेत असताना आपण देशासाठी काही कार्य करावे, भारत मातेची सेवा करावी असे त्यांना वाटत होते. ते अभ्यास करत होते, पण क्रांतिकारकांच्या गोष्टी वाचण्यात त्यांना विशेष रस होता. क्रांतिकारकांची चरित्रे वाचून त्यांना स्फूर्ती येत होती. एकीकडे शालेय शिक्षण पण सुरू होते. रासबिहारी यांचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच त्यांच्या वडिलांनी त्यांना शाळेतून काढून डेहराडून येथील वन खात्यामध्ये नोकरीला लावले. नोकरी करत असताना आपण देखील इंग्रजांच्या गुलामगिरीत आहोत, त्यातून आपली सुटका झाली पाहिजे असे त्यांना सातत्याने वाटत होते. नोकरी करत असताना त्यांचा बंगाल व पंजाब येथील क्रांतिकारकांशी संबंध आला. त्यामुळे त्यांनी व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्जला ठार मारण्याचे ठरविले. त्यांनी योग्य प्रकारे आयोजन केले. केव्हा व कसे मारायचे हे ठरवले. व्हाईसरॉय हार्डिंग्ज हे कलकत्त्याची राजधानी दिल्लीला आणण्याच्या समारंभासाठी 22 डिसेंबर 1912 रोजी हत्तीवर अंबारीत बसून मोठ्या दिमाखाने दिल्लीत प्रवेश करत होते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. बरोबर ही वेळ साधून रासबिहारी यांचे सहकारी वसंतकुमार यांनी हत्तीवर बॉम्ब टाकला. मोठा स्फोट झाला. हत्तीचा माहूत मारला गेला, पण हार्डिंग्ज वाचले. रासबिहारी व वसंतकुमार तेथून पळून गेले. या बॉम्बस्फोटामागे या दोघांचा कट होता हे इंग्रजांना कळून चुकले. त्यांनी त्यांना पकडण्यासाठी मोठे बक्षीस जाहीर केले, पण ते दोघे सापडले नाहीत. त्यानंतर तळेगावच्या विष्णू गणेश पिंगळे यांच्याशी त्यांचा संपर्क आला. शीख सैन्यात प्रवेश करून भारतात एकाच दिवशी बंड करण्याची योजना आखण्यात आली, परंतु वेळेत बदल घडल्यामुळे ती योजना सफल झाली नाही. पिंगळे यांचाही मित्राने विश्वासघात केल्यामुळे त्यांना बॉम्बसह पकडले व फाशी देण्यात आली. रासबिहारींना अतिशय दुःख झाले. रासबिहारी जपानला आले. तेथून भारतीय क्रांतिकारकांना शस्त्रे पुरवू लागले. पुढे 8 वर्ष ते जपानमध्ये राहिले. जपानी महिलेशी लग्न करून जपानचे नागरिकत्व मिळवले. दुसरे महायुद्ध सुरू झाले. इंग्लंड व जपान हे एकमेकांचे शत्रू झाले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. पुढे सुभाषबाबूंनी याची धुरा सांभाळली. रासबिहारी आपल्या मताप्रमाणे वागत नाहीत हे पाहून जपानने त्यांना पकडले व कारावासात टाकले. रासबिहारी बोस यांनी भारतीय जनतेच्या मनात जी स्वातंत्र्याची भावना प्रज्वलित केली, त्यापासून प्रेरणा घेऊन भारतात अनेक क्रांतिकारक तयार झाले. अशा या थोर क्रांतिकारकाचा मृत्यू 21 जानेवारी 1945 रोजी झाला. अशा या थोर क्रांतिकारकास माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.